नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। जर तू किंवा तुझ्या कुटुंबाने भैरवनाथाच्या इच्छांना परिपूर्ण नाही केलं तर तो कदाचित तुम्हाला आपल्या तंत्रविद्येने भस्म करून टाकेल। तुला आपलं मस्तक कुठेही दिसणार नाही बादल सिंग, कारण तू आमचं कार्य पूर्ण नाही केलंयस। न जाणो या मायावी जंगलामध्ये आणखी किती राक्षस असतील जे मनुष्याचं भक्षण करतात। सावित्री, राजकुमारी चंद्रमुखीच्या दिशेने तो आपले नेत्र वळवण्याचे धाडस करू शकतो ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तुम्हा दोघांवरचं संकट पाहून मला समजतच नाहीये की मी तुम्हाला काय सल्ला देऊ। जर तुम्ही माझा सल्ला ऐकणार असाल तर तुम्ही दोघे आपल्या सरकारांची माफी मागा। मग पिताश्री कोण झाले? गाढव। हो आणि मी जर मूर्ख नाहीये तर मग काय आहे? गाढवाचं पिल्लू। गाढवाचं पिल्लू गाढवाचं पिल्लू गाढवाचं पिल्लू। आता काही वेळापूर्वी तू जी गुप्त योजना बनवली होतीस त्याविषयी साऱ्या महालाला माहितीये। महालाच्या भिंतींनाही कळता कामा नये की तू मला भेटला होतास। नाही करणार, तुम्ही निश्चिंत राहा। काय तूच परिपराग्नी आहेस? हो युवराज, हे माझं दुसरं रूप आहे। मला वेळोवेळी रूप बदलणं खूप आवडतं। सांग, का आठवण काढलीस तू? आम्ही विजेंद्र प्रतापांना शोधून शोधून थकून गेलोय परिपराग्नी। चारी दिशा पालथ्या घातल्यानंतर सुद्धा ते आम्हाला भेटू नाही शकले। चारी दिशांनी निराशेचं ढगच दिसतायत। काय विजेंद्र प्रताप सिंग या मायावी जंगलातून मुक्त झाले? नाही युवराज, रूपनगराच्या या मायावी जंगलात एक वेळ जो येतो तो परत नाही जाऊ शकत। तुझा भाऊ सुद्धा याच जंगलात कुठेतरी अजूनही भटकतोय, परंतु तुला तो दिसत नाहीये। दिसत नाहीयेत? इतक्या काळापासून मी त्यांना शोधत फिरतोय, तेव्हा आता कुठे ना कुठे आमची भेट व्हायला हवी ना परिपराग्नी? कशी भेट होऊ शकते युवराज? जेव्हाही तुम्हा दोघा भावांच्या भेटीचा योग आला, इथल्या मायावी शक्तींनी तुमचा मार्गच बदलून टाकला। मार्गच बदलून टाकला? परंतु हे कसं संभव आहे परिपराग्नी? मायावी शक्तींसाठी काहीही असंभव नाही युवराज।
जर त्यांनी ठरवलं तर पापणी लवायच्या आत कुण्या मनुष्याला अदृश्यही करू शकतात. म्हणूनच जास्त विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. विजेंद्र प्रताप सिंग याच जंगलात आहे. जर विजेंद्र प्रताप सिंग याच मायावी जंगलात अजूनही भटकतायत तर ते कोणत्या अवस्थेत आहेत? काय तू आमची मदत करू शकतेस परिपराग्नी? अवश्य करेन युवराज. खऱ्या आणि धाडसी मनुष्यांची सहायता करणं हेच माझं लक्ष आहे. तुझ्या भावाची अतिशीघ्र माहिती मिळवून मी तुला सांगेन. तू निश्चिंत राहा. तुझ्याशी भेट झाल्यानंतर आशेचा किरण पुन्हा एकदा दिसू लागलाय परिपराग्नी. तू आमची विजेंद्र प्रतापांशी भेट घडवू शकतेस? नाही युवराज, मी तुझी विजेंद्र प्रताप सिंगशी भेट नाही घडवू शकत. कारण या जंगलात कुणीही कुणाची आपसात भेट नाही घडवू शकत आणि नाही या जंगलाच्या बाहेर घेऊन जाऊ शकत. वर्षांपासून या मायावी जंगलाचा हाच नियम आहे, ज्याला या जगातली कोणतीच शक्ती नाही तोडू शकत. कोणती शक्ती नाही तोडू शकत? काय जीवनभर आम्ही असेच भटकत राहू? जर विजेंद्र प्रताप आम्हाला भेटले तरीही आम्ही या मायावी जंगलातून परत नाही जाऊ शकणार. मी हे नाही सांगू शकत. मी परिलोकातून आले आहे, म्हणूनच पृथ्वीवर असणाऱ्या सर्व मायावी शक्तींचं रहस्य मला माहीत नाही. परंतु याच दिशेने रूपनगराकडे पुढे चालत जा. विजेंद्र प्रताप सिंग तुला याच दिशेला भेटेल. जर भाग्य देवता तुझ्यावर प्रसन्न असेल तर शक्यता आहे तर याच मार्गावर तुम्हा दोघा भावांची भेट होऊन जाईल. आता मी येते. आता बघूया परिपराग्नीने सांगितलेल्या मार्गावर कोणत्या मायावी शक्तींचं दर्शन घडतंय. आता योग्य वेळ आलीये मेनका. तात्काळ या गोष्टीची सूचना परमवीर सिंग आणि महाबली लोहा सिंग पर्यंत पोहोचवली पाहिजे. थांबा. मेनका, तुझ्या मुखावर हे विजयाचं स्मित हास्य पाहून असं वाटत आहे जणू तो कुठली महत्वपूर्ण सूचना घेऊन आलीयस. सांग सांग मला ती महत्वपूर्ण सूचना कोणती आहे, कारण माझी उत्सुकता आता वाढत चालली आहे. सूचना ही आहे हुजूर की माझ्या दृष्टीने एका युवराजाला पाहिलंय. कुठे तो युवराज? माझे बाहू त्याला जखडून मारायला तडफडत आहे. नाही लोहसिंग, नाही. आपण तोपर्यंत कुण्या युवराजाला मृत्यूदंड देणार नाही जोपर्यंत तो आपल्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न नाही करणार. जर त्यांना आपण मृत्यूदंड दिला तर त्यांना तडफडवून तडफडवून मारण्याचं सुख आपल्याकडून हिरावलं जाईल. त्यांना मृत्यूदंड तेव्हाच मिळेल जेव्हा बंधू रणवीर सिंग त्यांना आपल्या कारागृहात डांबून इतकं तडपावतील की ते स्वतः आपल्या समोर हात जोडून आपल्या प्राणांची भिक्षा मागतील. तुम्ही अगदी योग्य बोलताय हुजूर. ज्या युवराजांनी आमच्या मंत्रीवर्यांना इतक्या यातना दिल्या आहेत त्या युवराजांना इतक्या सहजपणे मृत्यू देणं मूर्खपणा ठरेल. जसे ते आपले बंदी बनतील त्याच वेळेपासून त्यांचं अन्न आणि जल बंद करून टाकायला हवं, जेणेकरून कोड्यांच्या वेदनांसोबतच त्यांना भूक आणि तहानेने बेहाल होण्याची यातना पण मिळेल. तू माझ्या मनातलं ओळखला आहेस मेनका, परंतु आता वेळ दवडण्यात काहीच लाभ होणार नाही. लवकर सांग, तू ज्या युवराजाला बघितलंस तो कोण होता? आपल्या कारागृहातून जो विजेंद्र प्रताप सिंग पळालाय तो त्याचा भाऊ सूर्यप्रताप आहे. सूर्यप्रताप?
बिचारा तो विजेंद्र प्रताप सिंगला आमच्या तावडीतून वाचवायला आला होता, परंतु त्याला हे नाही माहित की विजेंद्र प्रताप सिंग बरोबर तोही आता आमचा बंधक बनणार आहे. कारण या जंगलात त्याला लोहा सिंग पासून कोणी नाही वाचवू शकत, कोणीही नाही. सूर्य प्रतापाची एक परिपराग्नी सहायता करते. मी दुरून पाहिलं होतं. ती त्याला या जंगलातील अडचणी आणि संकटांविषयी सांगत होती. परिपराग्नी? आता ही परिपराग्नी कोण आहे? मी यापूर्वी तिच्याविषयी कधीच काही नाही ऐकलं. मीही या आधी तिला कधीच पाहिलं नाही, परंतु ती त्या सूर्यप्रतापाला मार्गही सांगत होती आणि पुढे जाऊन त्याची सहायताही करणार होती असं बोलताना मी त्यांना स्पष्टपणे ऐकलं होतं. आमच्या शत्रूची सहाय्यता करणारा आमचा शत्रू असतो. मी त्या परिपराग्नीचे पंख कापेन, मग ती कधीही आपल्या लोकात परत नाही जाऊ शकणार आणि कायमस्वरूपी तिला आपली बंदी बनवून टाकू. त्याआधी आपल्याला सूर्यप्रताप सिंगला पकडायला हवं, ज्याला आत्ताच मेनकाने पाहिलं होतं. परिपराग्नीला तर आपण नंतर पाहू, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला तात्काळ सूर्यप्रताप सिंगला बंदी बनवायचं आहे. शीघ्र सांग मेनका, तू जंगलात सूर्यप्रताप सिंगला कुठे पाहिलं होतास? जंगलात कोणत्या दिशेने चालला होता तो आता पश्चिम दिशेने पुढे चाललाय. ते बघ लोहा सिंग, दूर कुणीतरी युवराज चाललाय. जर तो तोच युवराज सूर्यप्रताप सिंग आहे हुजूर, तर तत्काळ त्याला कैद करून आपला बंदी बनवायला हवं. थांबा थांबा, तो युवराज सूर्यप्रताप सिंग नाहीये, तर दुसराच कोणीतरी आहे. हा कोणी दुसराच आहे? लक्ष देऊन बघ मेनका. का तुझ्या दृष्टीला काही भ्रम तर नाही होते? मेनका एक मायावी शक्ती आहे हुजूर, आणि मायावी शक्ती साधारण मनुष्यापेक्षा खूप तीक्ष्ण असते. मी पूर्णपणे खात्रीने सांगू शकते, तो युवराज सूर्यप्रताप सिंग नाही, कोणी दुसराच आहे. जर तू सत्य सांगतेस मेनका की तो युवराज सूर्यप्रताप नाहीये, तर मग कोण आहे? जो रूपनगरचा अतिथी बनून या मायावी जंगलात भटकत आहे? बोल ना. माहित नाही, परंतु इतकं अवश्य सांगू शकते की थोड्याच वेळात तो आपला बंदी असेल. तू अगदी अचूक माझ्या मनातलं बोललीस मेनका. मी माझ्या भावाला वचन दिलं होतं की मी 2 युवराजांना पकडून आणेन, परंतु आता 2 नाही तर 3 युवराजांना पकडून मी दादाला भेट देईन. एक साथ 3 युवराजांना उपहारात प्राप्त करून मंत्रीवर्य आनंदाने वेडे होतील. आणि भाग्य आपली साथ देत आहे. या युवराजाला पकडण्यासाठी काही योजना बनवावी लागेल हुजूर. योजना तयार आहे लोहा सिंग. आपली मायावी शक्ती मेनका जाऊन त्या युवराजाशी गोडगोड बोलून आपल्या मायाजाळात अडकवली. त्याचा परिचय करून घेऊन त्याला इथे येण्याचं कारण विचारेल. त्यानंतर आपण तिथे जाऊन त्याच्या भाग्याचा निर्णय करू. जा मेनका, जाऊन त्या युवराजाला आपलं मायावी रूप दाखव आणि त्याला इतका विवश कर की तो स्वतःच आपला बंदी बनेल. आपल्या आदेशाचं पालन होईल हुजूर. आता या युवराजाला मायावी मेनकाच्या जाळ्यात अडकण्यापासून देवताही नाही वाचू शकत.
दूर दूरवर मानवाची सावलीही दृष्टीस पडत नाही, जिला रूपनगराचा मार्ग विचारता येईल. माहित नाही मी कुठे आलोय, काहीच समजत नाहीये. ती युवती कोण आहे? ईश्वराने माझी प्रार्थना ऐकली. बहुतेक मी रूपनगराच्या जवळपासच आलोय. युवती, ए युवती, नवयुवती, तू कोण आहेस? मी या जंगलातली वनवासी आहे. आपण कोण आहात वाटसरू? मी वनराज आहे. चंद्रमुखीच्या राज्याकडे चाललो आहे, परंतु मार्ग चुकलो आहे. काय तू मला चंद्रमुखीच्या राज्याचा मार्ग सांगू शकशील? चंद्रमुखीच्या राज्याचा मार्ग? परंतु तुम्ही तिथे का जाऊ इच्छिता? काय तुम्हाला माहित नाही, तिथे आजपर्यंत कुणी मनुष्य नाही पोहोचू शकला. जाणतो मी, परंतु मी तिथे अवश्य पोहोचेन, हा माझा विश्वास आहे. काय तू मला तिथे जाण्याचा मार्ग सांगू शकतेस? मार्ग तर मी सांगेन, परंतु तुम्ही इतका कठीण मार्ग पार करून रूपनगराकडे कसे पोहोचू शकाल? काय तुम्हाला तुमच्या प्राणांची जराही भीती नाही? भीती असती तर हा कठीण मार्ग नसता स्वीकारला. मला फक्त आणि फक्त आपलं ध्येय दिसतंय. कृपया लवकरात लवकर मला तिथे जाण्याचा मार्ग सांगा. सांगते वाटसरू, परंतु काय तुम्ही शेकडो युवराजांप्रमाणे चंद्रमुखीला मिळवण्यासाठी आपले प्राण संकटात टाकायला निघालात? मला फक्त तुम्ही इतकंच सांगा, मग मी तुमची नक्की मदत करेन. मी चंद्रमुखीला नाही, चंद्रमुखीचं ते फूल मिळवण्यासाठी आलोय, जे या राज्याशिवाय दुसरं कुठेच उमलत नाही. त्या फुलाने माझ्या पिताश्रींची दृष्टी परत येऊ शकते, आणि हेच माझं लक्ष आहे. तुमचं लक्ष कठीणच नाही, असंभव आहे. ऐकलंय की राजकुमारी चंद्रमुखी आपल्या त्या मायावी फुलावर आपल्या प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करते, आणि ते फूल तिने कुठे लपवून ठेवलं आहे ते आजपर्यंत कुणालाही माहीत नाही, चंद्रमुखी शिवाय. मग तुम्ही ते फूल कसं प्राप्त करणार? ते मला काही माहीत नाही. मी बस इतकंच जाणतो की जर का ते फूल उमललं असेल तर फक्त माझ्या पिताश्रींची दृष्टी परत आणण्यासाठी. जर लवकर तू मला मार्ग नाही सांगितलास तर मी पुढे जात राहीन, मग भले काहीही घडो. ए युवती, कोण आहेस तू? कुठून आली आहेस आणि कुठे चालली आहेस? लवकर सांग. हुजूर, मी तर इथलीच राहणारी आहे, परंतु हे वाटसरू मला चंद्रमुखीच्या राज्याचा मार्ग विचारत होते, म्हणून मी इथे थांबले होते. आणि तू कोण आहेस? मी अलकापुरी नरेशांचा पुत्र वनराज. रूपनगरला जायचं आहे. तुम्ही कोण आहात? युवराज, असं समजा की आम्ही आपले शुभचिंतक आहोत. शुभचिंतक? हो, शुभचिंतक. आम्ही राजकुमारी चंद्रमुखीचे सेवक आहोत आणि त्यांच्या आज्ञेनुसार वाट चुकलेल्या युवराजांना योग्य मार्ग दाखवून त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवणं आपलं परम कर्तव्य समजतो. माझी तपश्चर्या सफल झाली. मी खूप काळापासून या मायावी जंगलामध्ये भटकत होतो, परंतु आज मला योग्य मार्ग मिळेल बहुतेक. मिळेल नाही, मार्ग मिळाला आहे युवराज. हे तर चांगलं झालं की आम्ही योग्य वेळी दोघेही इथे पोहोचलो, अन्यथा रूपनगराच्या मायावी शक्तींनी तुम्हाला समाप्त केलं असतं. चला, आमच्या सोबत चला. तुम्ही थकलेले दिसताय. रूपनगराचा पथ आता अधिक दूर नाहीये. मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही. चंद्रमुखीचं ते फूल प्राप्त केल्यानंतर मी तुमच्या उपकारांची परतफेड नक्की करेन. विलंब नका करू युवराज. संध्याकाळ होत आलीये आणि संध्या होताच रूपनगरकडे जाणारे सर्वच्या सर्व मार्ग बंद केले जातात. म्हणून तत्काळ आपल्या अश्वावर बसा आणि आमच्या सोबत चला. चला चला चला. या.
हे तुम्ही काय करताय राजकुमारी? तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मला स्पष्ट दिसत आहे की पाणी आता डोक्यावरून चाललं आहे. यापूर्वी की रूपनगरावर कोणतं संकट येईल आपल्याला महाराजांना लगेच सावध करायला हवं. नाही सेनापती, महाराजांचं स्वास्थ्य सध्या चांगलं नाहीये. आम्ही त्यांना अशी कोणतीच सूचना नाही देऊ शकत की जी ऐकल्यानंतर त्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होईल. परंतु उशीर झाला तर त्या रणवीर सिंगला भरपूर अवधी मिळेल आणि तो आपल्या अतिथी युवराजांना आपले बंदी बनवेल अथवा त्यांचे प्राण घेईल. जर असं झालं तर बाहेरच्या जगातला कोणताही युवराज रूपनगराकडे येण्याचं साहस नाही करणार. तुम्ही योग्य बोलताय सेनापती. ऐकले की विश्वातल्या सर्व राजे महाराजांना आणि युवराजांनाही हे कळलंय की रूपनगरच्या मार्गावर जो एकदा निघतो तो पुन्हा परतून आपल्या राज्यात कधीच नाही जाऊ शकत. माहित नाही आमच्या या सुंदर राज्याला कोणाची नजर लागली. आपल्या या सुंदर राज्याला महालात राहणाऱ्या त्या शत्रूंची नजर लागली आहे ज्यांच्यावर महाराजांनी विश्वास ठेवून त्यांना उंच उंच पदावर बसवलंय. रणवीर सिंग, राजवीर सिंग, वीरेंद्र सिंग आणि नागराज सारखे आणखी कित्येक मोठे अधिकारी जे या महालाच्या भिंतींना वाळवीप्रमाणे पोखरून खिळखिळ्या करत आहेत. जर त्यांच्यावर वेळीच अंकुश ठेवला गेला नाही तर ते राक्षस रूपनगराला उद्ध्वस्त करतील. असं आम्ही कधीच होऊ देणार नाही. सध्या आम्ही महालातल्या शत्रूंना थोडी मोकळीक दिली आहे का तर त्यांना सावध व्हायला वेळच मिळू नये. परंतु त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आमची दृष्टी आहे. आम्हाला त्या जंगलावरही दृष्टी ठेवायला हवी जिथे बाहेरून येणाऱ्या युवराजांवर रणवीर सिंगाची सेना नजर ठेवून बसली आहे. तुम्ही तात्काळ आपल्या विश्वासपात्र सैनिकांना जंगलात पाठवण्याचा आदेश द्या जेणेकरून दोन्ही युवराजांचं रक्षण करता येईल. याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही युद्धाचे आदेश देत आहात? नाही सेनापती, आम्ही युद्धाचा आदेश अजून दिला नाहीये, परंतु बचावाचा मार्ग नक्कीच स्वीकारलाय. आपले सैनिक दुरून त्यांच्यावर नजर ठेवतील. जर बाहेरच्या राज्यांचे युवराज रणवीर सिंगाच्या सैनिकांवर भारी पडले तर आपल्या सैनिकांना तलवार उचलण्याची आवश्यकताच पडणार नाही. परंतु जर रणवीर सिंगाच्या सैनिकांनी त्यांना मारण्याचा किंवा बंदी बनवण्याचा प्रयत्न केला तर आमचे सैनिक रणवीर सिंगाच्या सैनिकांवर भारी पडतील. तुमची रणनीती अति उत्तम आहे राजकुमारी. तुमची रणनीती अशी आहे ज्याने सापाही मरेल आणि काठीही नाही तुटणार. परंतु लक्षात असू द्या सेनापती, कोणत्याही परिस्थितीत परमवीर सिंग आणि लोहा सिंग मिळून विजेंद्र प्रताप सिंग आणि त्यांचे भाऊ सूर्य प्रताप सिंगांना कोणतीच हानी न पोचवत. हा राजकुमारी चंद्रमुखीचा आदेश आहे. काय झालं? आपण अचानक थांबलो का? पुढे जाणं आता संभव नाहीये. आपल्याला इथेच कुठेतरी तळ ठोकावं लागेल. का? अजून तर अंधारही नाही झालाय. आपण आणखीन दूरवर नाही जाऊ शकणार? नाही युवराज, आम्ही या जंगलातला कानाकोपरा ओळखतो. जसजसा अंधार होत जाईल शेकडो हिंस्त्र पशु येऊन आपल्यावर आक्रमण करतील. आणि तसंही आज अमावस्येची रात्र आहे. अमावस्येची रात्र? हो युवराज, आज अमावस्येची रात्र आहे. काही वेळातच अंधार इतका वाढत जाईल की मार्ग दिसणं तर दूरच, डोळ्यांना हातही नाही दिसणार. इतक्या घनदाट अंधारात पुढे जाणं म्हणजे संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे. आपल्यासाठी हेच योग्य ठरेल की आपण इथेच तळ ठोकून विश्राम करावा आणि पहाटे तांबडं फुटताच आपण नव्या युवराजांसोबत रूपनगरच्या दिशेने प्रस्थान करावं. यातच आपल्या सर्वांचं भलं आहे. काय युवराज, आज रात्री इथेच तळ ठोकावा का? आज रात्री विश्राम करून उद्या सूर्याचा पहिला किरण उगवताच आपण इथून रूपनगराकडे प्रस्थान करूया. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करावे. आणि तसेही या जंगलाविषयी मला तेवढी माहिती नाही जेवढी तुम्हाला आहे.
मला तर केवळ याचीच प्रसन्नता आहे की मला आता या जंगलात भटकावं नाही लागणार. जर तुम्ही लोक भेटला नसतात तर माहित नाही मी कुठवर या मायावी जंगलामध्ये भटकत राहिलो असतो. आमचं कार्य मार्ग चुकलेल्या वाटसरूंना योग्य मार्ग दाखवणं आहे युवराज. जसं राजकुमारी चंद्रमुखी तुम्हाला सुरक्षित पाहतील, राज्यात सगळीकडे मिठाई वाटतील आणि एका नव्या अतिथीच्या येण्याच्या आनंदात आणखी कार्यक्रम आयोजित केले जातील. बस सकाळ होण्याची प्रतीक्षा करा. तुम्ही सकुशल रूपनगराच्या सीमेमध्ये असाल. मी तुमचे हे उपकार जीवनभर नाही विसरणार. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही करावे. मी केवळ तुमच्या सोबत चालेन. जर तुमचे विचार इतके उच्च आहेत तर समजा की आता तुम्हाला कसलाच त्रास नाही होणार. लोहासिंग, आपल्या अतिथीच्या राहण्याची योग्य व्यवस्था केली जावी. आणि हो, लक्षात ठेवा की यांना काही त्रास न हो. तुम्ही चिंता नका करू हुजूर. युवराजांच्या संपूर्ण विश्राम आणि सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली जाईल. सैनिकांनो, इथेच तळ ठोका आणि युवराजांच्या आणि आमच्या राहण्याची योग्य सोय करा. ओफ वनराज, तुमची ही दुःखद कहाणी ऐकल्यानंतर मला असं वाटत आहे की चंद्रमुखीच्या त्या अनोख्या फुलाची तुम्हाला अति आवश्यकता आहे. जर ते फूल तुम्हाला प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला रणवीर सिंगांचं सहाय्य घ्यावं लागेल. रणवीर सिंग? हो, रणवीर सिंग. रणवीर सिंग चंद्रमुखीचे सर्वात विश्वासू मंत्री आहेत. जर त्यांनी ठरवलं तर ते अगदी सहजतेने ते फूल प्राप्त करून तुम्हाला देऊ शकतात. अन्यथा त्या फुलाला प्राप्त करणं तर दूर, त्याला पाहणंही असंभव आहे. उद्या सकाळी जसे आपण रूपनगरात पोहोचू, आम्ही तुमची रणवीर सिंगांची भेट घडवू. रणवीर सिंग तोच आहे ज्याच्याविषयी दुर्गेश्वरी सांगत होती की तो युवराजांना बंदी बनवून टाकतो. हे माझ्याशी धूर्तपणा करून रणवीर सिंगचा बंदी बनवू पाहतायत. मला सावध राहायला हवं. अरे युवराज, कोणत्या विचारात हरवलाय ना? हुजूर त्यांच्याविषयी बोलतायत ना, ते खरोखरच खूपच दयाळू आहेत. तुम्हाला भेटून त्यांना खूपच आनंद होईल. बाहेरून येणाऱ्या सर्व युवराजांचं आदरातिथ्य सत्कार स्वागत ते स्वतःच करतात. त्यांना भेटल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी क्षणातच संपून जातील. अरे तुम्ही तर पुन्हा विचारात हरवलात. मी तर हा विचार करत आहे, तुम्ही लोक मला भेटलाच नसतात तर मी काय बरं केलं असतं. मी रणवीर सिंगला अवश्य भेटेन. जर तुम्ही त्यांना भेटायचा निर्णय घेतलाच आहे तर असं समजा की चंद्रमुखीचं ते फूल तुम्ही प्राप्त केलं आहे, ज्याच्या शोधात तुम्ही न जाणो किती दिवसांपासून या जंगलामध्ये भटकताय. आता रात्र खूप झाली आहे, आपल्याला जाऊन विश्रांती घ्यायला हवी. कारण उद्या सकाळीच आपल्याला रूपनगराकडे कूच करायचंय, जेणेकरून आमच्या अतिथीची लक्ष्यप्राप्ती होईल. चला युवराज, तळावर जाऊन विश्राम करूया. क्षमा करा, मला खुल्या आकाशाखाली झोपण्याची सवय आहे. तुम्ही लोक आत विश्रांती घ्या, मी इथेच विश्रांती घेईन. जशी आपली इच्छा युवराज. जर काही गरज भासली तर आम्हाला निसंकोच आवाज द्या. लोहासिंग. हुजूर, आपल्या अतिथींची काळजी घ्या. मी युवराजांची पूर्ण काळजी घेईन. शुभरात्री युवराज. शुभरात्री. अभिनंदन हुजूर. अगदी सहजतेने हा युवराज आपल्या जाळ्यात अडकेल असा आपण विचारही केला नव्हता. या युवराजाला अडकवण्यासाठी
आपल्याला रक्तही सांडावं लागलं नाही आणि नाही आपल्या शक्तीचा वापर करावा लागला. काही न करताच आपल्याला विजयश्री प्राप्त झाली. रात्र संपल्यानंतर मी या युवराजाला पकडून बंधू रणवीर सिंगांच्या कारागृहात डांबणार आहे. आणि मग बघ, विजेंद्र प्रताप सिंगाच्या पळून जाण्याचं दुःख विसरून दादा या नव्या युवराजाला बंदी बनवलेलं पाहून किती आनंदी होईल. आता जाऊन झोप आणि सकाळ होण्याची प्रतीक्षा कर. युवराज कुठे गेला? पळून तर नाही गेला? कुठे गेला? अरे सैनिकांनो, सैनिकांनो, हा युवराज कुठे गेला? अरे तुम्ही लोक पहारा देत होतात का झोपला होतात? माझं तोंड का पाहताय? उत्तर द्या. अरे जा शोधा त्याला, जा. लोहा सिंग, हुजूर, इतक्या रात्री का ओरडतोयस तू? तो युवराज इथे नाहीये. बहुतेक तो आपल्याला चकवून पळून गेलाय. चकवा देऊन पळाला? परंतु कसा? रात्रीच्या या अंधकारात मला तर काहीच दिसत नाहीये. तर तो कुठे जाऊ शकतो? तो तर मीही विचार करतोय हुजूर. का त्याला कोणी जंगलातल्या हिंसक पशूने उचलून तर नाही नेलं? हे काय बडबडतोयस तू लोहा सिंग? इतक्या सैनिकांचा पहारा असताना कोणी जंगली पशु इथे येऊच कसा शकतो? आणि तसंही जर त्याच्यावर कुण्या जंगली पशुने हल्ला केला असता तर कमीत कमी त्याच्या ओरडण्याचा आवाज तरी आपल्याला ऐकू आला असता. वाटतंय तुम्ही सत्य बोलताय हुजूर. तसही आग जळते
आणि जेवढं मी ऐकलंय की आगीच्या जवळ कोणताही जंगली पशु नाहीयेत. अवश्य यात काही रहस्य आहे. अन्यथा इतक्या सैनिकांचा पहारा असताना इथे मनुष्यच काय, वायूही चुकवून जाऊ शकत नाही. सरकार, युवराजाचा कुठेच पत्ता लागत नाही. पत्ता लागत नाहीये? अरे मूर्खांनो, तळाच्या बाहेर जाऊन जंगलातल्या चारी दिशांना शोधा आणि लवकरात लवकर त्या युवराजाला पकडून आमच्याकडे घेऊन या. जा. लोहासिंग, जर हा युवराज आपल्या हातून निसटला तर दादा समोर आमची मान लाजेने खाली होईल. मी विचार केला होता की दादाला या तीन युवराजांची भेट द्यावी, परंतु जो एक युवराज आपल्या हाती लागला होता तोही आपलं जाळं तोडून पळाला. तसही तो कुठवर पळेल हुजूर. या मायावी जंगलात तो युवराज खूप काळ आपल्यापासून लपून नाही राहू शकत. मला आपल्या सैनिकांवर पूर्ण विश्वास आहे की ते त्या युवराजाला पकडून आपल्या समोर हजरच करतील. आपल्या सैनिकांवरील माझा विश्वास आता संपत चाललाय लोहासिंग. एक युवराज इतके सैनिक असून सुद्धा कसा काय पळून गेला? हातावर हात ठेवून बसण्याने काही नाही होणार. आपण शीघ्रतेने त्या युवराजाला शोधायला हवं. जर तुम्ही मला आज्ञा द्याल तर मी जंगलात जाऊन त्या युवराजाला शोधतो. जर तो युवराज मला मिळाला तर मी आपल्या मुठीच्या एकाच प्रहाराने त्याच्या मस्तकाचे तुकडे तुकडे करेल. नाही लोहासिंग, आपण त्याला इतक्या लवकर मृत्यूदंड नाही देणार. एक वेळ त्याला बंदी बनवून आम्हाला कारागृहात डांबू दे आणि मग त्याला तडपावून तडपावून मारून टाकू. वेळ व्यर्थ दवडून काही लाभ नाहीये. चल.